नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड कमेंट्स करा. चला तर मग मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त असे खुसखुशीत मौसूद तिळाचे लाडू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे कढईमध्ये मी 150 ते 200 ग्राम, तुमच्या अंदाजे तुम्ही 150 किंवा 200 ग्राम शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवरच भाजा, म्हणजे ते आतपर्यंत भाजले जातील आणि ते खरपूस झाले की ते खूप खमंग लागतात. ते तिळाच्या लाडूमध्ये भाजून झाल्यानंतर अशा रीतीने भाजून त्याची सालं काढून घ्यायची आहेत. पूर्ण सालं काढून झालेली पाहिजेत. सालं काढून झाली की त्याचे अर्धे डाळ्या करून घ्यायच्या, म्हणजे गोबरे गोबरे ते वाटून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे भाजून झाले, आता आपण तीळ भाजून घेऊया. इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत. ते सुद्धा मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. जास्त वेळ नाही लागत तीळ भाजायला, पण मंद आचेवरच भाजा आणि शक्यतो जाड बुडाची कढई घ्या, जेणेकरून तीळ जळणार नाही, नाहीतर त्याचा करपलेला वास आणि कडवट लागतील लाडू. तीळ सुद्धा भाजून झालेले आहेत. छान अशी त्याला चकाकी आलेली आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, मी तुम्हाला दाखवते. तीळ भाजल्यानंतर तड 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 असे उडतात, म्हणजे समजायचं की तीळ भाजले गेलेत. तीळ भाजताना गॅसची फ्लेम सुद्धा मंदच ठेवा, जास्त वाढवू नका. छान असं ढवळत ढवळत भाजून घ्या. तुम्ही बघू शकता, हे पहा, छान अशी तिळाला चकाकी आलेली आहे. हे तीळ भाजून झालेले आहेत. आता आपण पाक करून घेऊया. तर कढईमध्ये मी 2 चमचे पाणी घेतलेलं आहे आणि 1 मोठा चमचा तूप घातलेला आहे. तूप ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काही हरकत नाही. आणि अर्धा किलो मी इथे चिक्कीचा गुळ घेतलेला आहे. तुम्ही इथे साधा गुळ सुद्धा घेऊ शकता, ह्याच प्रमाणामध्ये. छान असा बारीक कापून घ्यायचा आहे. आणि गॅसची फ्लेम कमी ठेवा, म्हणजे मीडियम किंवा लो अशीच ठेवा, हाय करू नका, नाहीतर गुळ जळून जाईल. छानपैकी त्याला वितळून घेऊया पहिले, नंतर आपण त्याचा पाक तयार करून घेऊया. गुळ सुद्धा वितळलेला आहे. गुळ सतत ढवळत राहायचा, नाहीतर खाली चिटकून तो जळेल, त्याचा करपट वास येईल. छान असा ढवळत राहायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे, जास्त हाय करायची नाही. तुम्ही बघू शकता, गुळ असा घट्ट व्हायला लागलेला आहे आणि त्याचा रंग सुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे. 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया की पाक तयार आहे की नाही. अशा तऱ्हेने वाटीत किंवा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि असा गुळाची अशी गोळी झाली पाहिजे. जास्त कडक नाही करायची, जास्त कडक चिक्कीसाठी वापरतात. अशा रीतीने मऊसूदच पाहिजे. नंतर तो सेट झाला की थोडा कडक होतो. आपला पाक तयार आहे. आता आपण यामध्ये भाजलेले तीळ आणि गोबरे गोबरे वाटून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता, मी शेंगदाणे कसे गोबरे गोबरे वाटलेले आहेत, जास्त बारीक करायचं नाही. छान असे शेंगदाणे आणि तीळ त्यामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे आहे. इथे तुम्ही गॅस बंद सुद्धा करू शकता किंवा लो फ्लेमवर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, छान असं मिक्स झालेलं आहे. आता इथे गॅसची फ्लेम चालू आहे, तोपर्यंतच तुम्ही एक छोटासा लाडू वळून पहा, तुमचा लाडू येतोय का. अशा रीतीने तुम्ही बघू शकता. वरचंच घ्या, नाहीतर हाताला चटके बसतील. तुम्ही बघू शकता, लाडू येत आहेत. आता आपण गरम गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे आहे. हाताला पाणी किंवा तूप लावून घ्यायचं आहे. शक्यतो तूपच लावा, पाणी लावल्याने लाडू काळपट होतात. छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, छान असा लाडू आलेला आहे. आता बाकीचे सुद्धा लाडू गरम आहे तोपर्यंत वळून घ्यायचा आहे. शेवटी जर लाडू वळले नाहीत तर पुन्हा थोडंसं गरम करून लाडू वळून घ्या. गुळ पुन्हा वितळतो आणि पुन्हा त्याचे लाडू होतात. पुन्हा गरम केल्यामुळे त्याचा रंग चेंज होतो. तयार आहेत आपले तीळ गुळाचे लाडू. मस्त असे खुसखुशीत मऊ झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मंडळी, किती छान असे अप्रतिम दिसत आहेत. ह्या मकर संक्रांतीला ह्या पद्धतीने मंडळी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झालेत ते मला कमेंट करून नक्की कळवा.
आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.